ही घटना सगळ्यांसाठीच अभिमानाची. भारताच्या आकाशामध्ये एक नवा इतिहास घडणार आहे आणि आपण त्याचे साक्षीदार होणार आहोत. लढण्याचा वारसा आम्हाला झाशीच्या राणीकडून मिळाला. तिचा 18 जून हा स्मृती दिन आणि त्याच दिवशी म्हणजेच 18 जूनला देशातल्या पहिल्या महिला फायटर पायलट देशसेवेत रुजू होत आहेत, थेट युद्धभूमीवर लढण्यासाठी. भारताकडे वाकडी नजर करून पाहाल तर याद राखा, देशासाठी आता साक्षात दुर्गा सज्ज. भारताच्या आकाशात पंखांमध्ये बळ घेऊन त्या करणार देशाचं रक्षण. या तिघी आकाशात झेपावण्यासाठी लढल्या आणि जिंकल्या. शौर्य आणि पराक्रमाच्या या आविष्काराचं नाव इंडियन एअर फोर्स. आणि आता याच वायुसेनेला थेट दुर्गेची शक्ती मिळणार आहे. फायटर महिला पायलट यांच्या समावेशानंतर तीनही दलांपैकी महिलांना युद्धभूमीवर प्रत्यक्ष सहभागाला परवानगी देणारं भारतीय वायुसेना हे पहिलं संरक्षण दल ठरणार आहे. भावना कांत, मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या तिघींनी हैदराबाद जवळच्या डुंडिगलमध्ये एअरफोर्स अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. 18 जूनला इथल्या पासिंग परेड नंतर भावना, मोहना आणि अवनी यांच्या प्रशिक्षणाचा आणखी खडतर टप्पा सुरू होणार आहे, ज्यामध्ये त्यांना जेट पॉवर्ड ॲडव्हान्स एअरक्राफ्टचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या तिघींसाठी इथपर्यंतचा प्रवास सोपा मुळीच नव्हता. त्यासाठी त्यांना पुरुष सहकाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करावं लागलं. अत्यंत खडतर असं प्रशिक्षण घ्यावं लागलं. हवेत होणाऱ्या बदलांचा आणि बदलत्या वातावरणाचा सामना करावा लागला. एवढी प्रचंड मेहनत घेतल्यावर त्यांच्या पंखांमध्ये बळ आलंय आणि आता या तिघीही आकाश भरारीसाठी सज्ज झाल्यात. वायुसेनेत महिलांचा फायटर पायलट म्हणून समावेश करणं हा ऐतिहासिक निर्णय मानला जातो. याची घोषणा 4 महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. आता हे स्वप्न प्रत्यक्षात येतंय. 3 women trainees have volunteered to join the fighter stream. They are under training, the second phase of their training. Once they complete the training, they're doing reasonably well, at par with their male colleagues. And the passing out parade is scheduled on 18th of June. So we feel that all 3 should be able to get commissioned on that day. फायटर प्लेनच्या कॉकपिट जवळ उभ्या असणाऱ्या या तिघींच्याही कहाण्या अतिशय रोमांचक आहेत. या तिघीही देशातल्या छोट्या शहरांमधून आल्यात. तिघींचंही आकाश भरारीचं स्वप्न आज पूर्ण होतंय. बिहारमधलं छोटंसं शहर बेगुसरायमधल्या भावनाला लहानपणापासून आकाश भरारीचं वेड होतं. जो हमारे मेल काउंटर पार्ट्स के चैलेंजेस है, एग्जैक्टली सेम चैलेंजेस हमारे लिए भी है. तो कुछ नया नहीं है. There's nothing different. मध्य प्रदेशातली अवनी चतुर्वेदी देवलोनमधलं शालेय शिक्षण संपवून जयपूरच्या वनस्थली विद्यापीठात पोहोचली. त्यावेळी तिच्या स्वप्नांनाही नवे पंख मिळाले होते.
आणि त्या आधारावरच तिनं तिच्या ध्येयापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. Air Force is a very good organization, and fighter is the thing which defines any Air Force, because we are made to fight the war and win the war. So being a pilot in the Air Force is a very good thing, and that too being in the fighter stream is the best. राजस्थानमधल्या झुंझुनूत राहणाऱ्या मोहना सिंहला गगनभरारीचा वारसा आजोबा आणि वडिलांकडून मिळाला. मोहनाला संगीत, स्केचिंग, भटकंती, फोटोग्राफी आणि विविध खाद्यपदार्थ बनवण्याची आवड आहे. पण एअरफोर्समध्ये असलेल्या वडिलांकडून युद्धाच्या कथा ऐकताना तिलाही आकाश खुणावू लागलं. एम था, कुछ फैमिली का सपोर्ट था, मोटिवेशन था, इंस्ट्रक्टर्स का मोटिवेशन था, एंड सब चीज़ों ने अल्टीमेटली एक गोल सेट किया, एंड फाइनली आई वर्कड टू अचीव इट. अ मैसेज फॉर यंगस्टर्स विल बी ड्रीम बिग. बड़े सपने देखेंगे तो उन्हें पूरा करने की इच्छा भी रखें और मेहनत करें. 18 जूनला पासिंग परेड झाल्यानंतर या तिघींनाही कर्नाटकमधल्या बीदरमध्ये पुढचं प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे. इथं त्यांना जेट पॉवर्ड ॲडव्हान्स हॉक ट्रेनर विमानं उडवावी लागणार आहेत. त्यानंतर सुपरसॉनिक फायटर जेटसह त्यांना उड्डाण करावं लागणार आहे. सगळ्या प्रकाराचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर या तिघी थेट युद्धभूमीवर जाणार आहेत. शत्रूचा सामना करणार आहेत आणि वेळ पडलीच तर शत्रूचा वधही करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. या तिघींपैकी एक अवनी चतुर्वेदी. मध्य प्रदेशातल्या छोट्या गावातून आलेल्या अवनीचं हे स्वप्न कसं पूर्ण झालं ह्याची कथा अतिशय प्रेरणा देणारी आहे. एका छोट्याशा गावातली बुलबुल आता देश रक्षणासाठी दुर्गा होणार आहे. जून 2016 या दिवसाची नोंद इतिहासात सुवर्ण अक्षरांमध्ये कोरली जाणार आहे. हाच तो दिवस ज्या दिवशी भारताच्या सेवेत पहिली फायटर महिला पायलट रुजू होणार आहे. हा मान मिळतोय अवनी चतुर्वेदी, मोहना सिंग आणि भावना कांत ह्या 3 फायटर पायलट्सना. हैदराबाद जवळच्या डुंडिगल एअरफोर्स अकॅडमीत ह्या तिघी कॅडेट्सचं ट्रेनिंग घेत आहेत. 18 जूनला ह्या तुकडीची पासिंग आउट परेड होईल आणि आकाश कवेत घेण्यासाठी या तिघी सज्ज होतील. अवकाशातल्या योद्ध्याची भूमिका ह्या तिघी निभावणार आहेत. वेळ प्रसंगी शत्रूवर बॉम्ब वर्षावही करतील. यहाँ तक की जर्नी काफी यादगार रही. मैंने शायद कभी सोचा नहीं था यहाँ तक पहुँचने का, बट हार्ड वर्क पेड ऑफ एंड the merit also paid off, and finally we were selected to be here. जो हमारे मेल काउंटर पार्ट्स के चैलेंजेस हैं, एग्जैक्टली सेम चैलेंजेस हमारे लिए भी हैं, तो कुछ नया नहीं है. There's nothing different. Air Force is a very good organization, and fighter is the thing which defines any Air Force, because we are made to fight the war and win the war. So being a pilot in the Air Force is a very good thing, and that too being in the fighter stream is the best. Dream big and work for it. If you really wish to do something, all the ways will automatically open for you. या तिघी फायटर पायलटच्या या भरारी मागे सगळ्यात जास्त योगदान आहे त्यांच्या कुटुंबियांचं. या तिघींपैकी एक अवनी चतुर्वेदी. आज जाणून घेऊयात तिच्याबद्दल तिच्या कुटुंबियांकडूनच. मध्य प्रदेशमधल्या रीवा मधलं हे अवनीचं घर. याच घरात अवनी लहानाची मोठी झाली. हे अवनीचे वडील दिनकर प्रसाद चतुर्वेदी. अवनीचे वडील इंजिनियर आहेत, तर आई सविता चतुर्वेदी गृहिणी आहे. अवनी बरोबर फोटोत दिसणारा हा अवनीचा भाऊ नीरब चतुर्वेदी. नीरब आर्मीमध्ये कॅप्टन आहे. अवनीनं ही गगन भरारी घेतली आणि तिच्या आई वडिलांसाठी अक्षरशः आकाश ठेंगणं झालं. देश के लिए और विशेष करके अपने रीवा क्षेत्र के लिए गौरव की बात है. माँ होने के नाते बहुत ही ज़्यादा गौरवान्वित महसूस कर रही हूँ मैं कि उसने इतना अच्छा किया, हम सबका नाम रोशन किया. तो वह एग्ज़ाम दे करके आई थी, उसने बता दिया था कि मम्मी एग्ज़ाम दिया है, होगा तो मैं अगर पायलट का मुझे मिलता है तो मैं जाऊँगी, ग्राउंड बेस पे नहीं जाऊँगी, ये उसने शुरू से ही कहा था. फिर पायलट के उसमें हुआ, चली गई और लकीली उसको फाइटर भी मिल गया. तो ये तो अपने आप में बहुत बड़ी उपलब्धि है. अवनी देशाची पहिली फायटर पायलट असेल ही बातमी आल्यापासून अवनीच्या आईचा फोन सतत बिझी आहे. अभिनंदन आणि शुभेच्छांची रांगच लागली आहे. बाकी से सबको सब बड़ों का आशीर्वाद मानती हूँ. इन्हीं सबकी दुआएं और प्रार्थनाएं हैं जो आज वो वहाँ पे पहुंची है. अवनीच्या आईला अवनीबद्दल किती सांगू आणि किती नको असं झालंय. अवनीच्या बालपणीच्या आठवणी सांगताना अवनीबद्दलचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय.
गावातली बुलबुल आता देशाची दुर्गा होतीये. हा अभिमान काय असतो तो अवनीच्या वडिलांच्या शब्दातून जाणवतोय. स्कूलिंग हुई है एक गांव देहात के स्कूल में हुई है. यहाँ से रीवा से जो है 60 किलोमीटर दूर देवलोन है, वहाँ से वो पास आउट है. तो एक देहात की स्कूल से पढ़ी लड़की के लिए निश्चित ही एक बड़ी अचीवमेंट की बात है. अवनीच्या आकाश झेप घेण्याच्या या स्वप्नाची सुरुवात राजस्थानातल्या वनस्थली विद्यापीठात झाली. इथे तिनं एव्हिएशनचा कोर्स केला. या आकाश भरारीची प्रेरणा अवनीला घरातूनच मिळाली. सख्खा भाऊ आर्मीमध्ये कॅप्टन आणि बरेचसे नातेवाईकही आर्मीतल्या महत्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. अवनीला घरात बुलबुल म्हणतात. तिचंही नाव तिच्या भावाने ठेवलंय. जे करायचं ते उत्तम करायचं हा अवनीचा लहानपणापासूनचा सक्सेस मंत्र. उसे हम लोग प्यार से बुलबुल कहते हैं, जो कि उसके बड़े भाई का रखा हुआ नाम है. वडिलांची लाडकी बुलबुल देशातल्या कोट्यवधी तरुणींसाठी प्रेरणा आहे. भारत में पहली बार जो है फाइटर स्ट्रीम में लड़कियों की एंट्री मिली है. तो मैं यही गुजारिश करूंगा कि वो बच्चियां प्रेरणा लेकर के देश सेवा के लिए आगे बढ़ें और अपने देश की सेवा करें, भारत का नाम रोशन करें. मध्य प्रदेशातल्या रीवामध्ये किलबिल करणारी ही बुलबुल थोड्याच दिवसात गगन भरारी घेणार आहे. देशातल्या लाखो तरुणींना नवं आकाश दाखवणारे, नवी दिशा देणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आतापर्यंत भारतीय संरक्षण दलातल्या कुठल्याही शाखेत महिलांना प्रत्यक्ष युद्धभूमीवर जायला परवानगी नव्हती. पण आता वायुसेनेनं हे मोडीत काढलंय. ही सुरुवात आहे एका नव्या क्रांतीची. एक अशी ताकद ज्याचं नाव ऐकताच भारताचे दुश्मन थरथर कापतात. शौर्य आणि पराक्रमाचं हे रूप म्हणजे भारतीय वायुदल, अर्थात इंडियन एअरफोर्स. आता याच ताकदीला जोड मिळणार आहे दुर्गा शक्तीची. जो हमारे मेल काउंटर पार्ट्स के चैलेंजेस है, एग्जैक्टली सेम चैलेंजेस हमारे लिए भी हैं. तो कुछ नया नहीं है, there's nothing different. एम था, कुछ फैमिली का सपोर्ट था, मोटिवेशन था, इंस्ट्रक्टर्स का मोटिवेशन था, एंड सब चीज़ों ने अल्टीमेटली एक गोल सेट किया एंड फाइनली आई वर्कड टू अचीव इट. अ मैसेज फॉर यंगस्टर्स विल बी ड्रीम बिग. बड़े सपने देखेंगे तो उन्हें पूरा करने की इच्छा भी रखें और मेहनत करें. Air Force is a big organization and fighter is the thing which defines any Air Force because we are made to fight the war and win the war. So being a pilot in the Air Force is a very good thing and that too being in the fighter stream is a big thing. महिलांना युद्धभूमीवर प्रत्यक्ष पाठवण्यामध्ये भारतीय वायुसेनेचा पहिला नंबर लागतो. 3 women trainees have volunteered to join the fighter stream. They are under training, the second phase of their training, once they do on 18th of June. So we feel that all 3 should be able to get commission on that day. अरवाने चतुर्वेदी, मोहना सिंग आणि भावना कान या तिघींचा देशाला अभिमान आहे. अजून लष्करात आणि नौदलामध्ये महिलांना प्रत्यक्ष युद्धात सहभागी करून घेतलं जात नाही. पण एअर फोर्सने ऐतिहासिक निर्णय घेत एक पाऊल पुढे टाकलंय. भी कुछ मंजिलें हैं जिन्हें हमें अचीव करना है, पर काफ़ी तेज़ी से आप देखिए कि ये जो महिलाओं के लिए जो एक कुछ ऑर्गेनाइजेशंस थे या कुछ काम थे जो बिल्कुल आउट ऑफ देयर रीच यूज्ड टू बी, तो वो नहीं रहा. The world needs to know that women can do it and can do it better. इंडियन एयरफोर्स में जो पोजीशंस फाइटर पायलट की ओपन की जा रही हैं अब विमेन के लिए, तो वो कॉम्बैट पोजीशंस हैं. तो कॉम्बैट पोजीशंस में आर्मी में आज भी महिलाएं अलाउड नहीं हैं. एंड मेरा ये मानना है कि यदि इस देश में कोई महिला है जो कि आर्मी की कॉम्बैट पोजीशन के लिए फिजिकली फिट है, हाईली मोटिवेटेड है, करना चाहती है, तो उसे रोका जा रहा है. ये गलत है. तो महिलाओं को पूरा समान अवसर होना चाहिए. यदि वो इस फील्ड में भी आना चाहें तो ये एक पहली शुरुआत है, अच्छी शुरुआत है. जब फाइटर पायलट में ओपन किया गया है तो मुझे उम्मीद है कि समय के साथ आर्मी में कॉम्बैट पोजीशंस में भी महिलाओं के लिए खोला जाएगा. कई देशों में महिलाएं कॉम्बैट पोजीशंस में रोल निभा रही हैं, तो वाई नॉट इंडिया. सेनेच्या कुठल्याही दलात आतापर्यंत महिलांनी प्रत्यक्ष युद्धात सहभाग घेतलेला नाही. भारतीय लष्करात 1927 मध्ये पहिली महिला सहभागी झाली, पण आर्मी मधली परिचारिका म्हणून तिला सहभागी करून घेण्यात आलं.
1992 मध्ये तत्कालीन सरकारच्या मंजुरीनंतर सैन्याच्या तीनही दलामध्ये महिला अधिकाऱ्यांना सामावून घ्यायला सुरुवात झाली. भारतीय वायुदलात 8.5% महिला अधिकारी कर्मचारी आहेत. 3 दलांपैकी सर्वाधिक महिला वायुदलात आहेत. वायुदलातल्या महिला पायलट्सनी आतापर्यंत फक्त ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट आणि हेलिकॉप्टर्स उडवली आहेत. वायुदलात 1328 महिला अधिकारी आहेत, ज्यामध्ये 94 पायलट्स आहेत तर 14 नेव्हिगेटर आहेत. भारतीय नौदलात 413 महिला अधिकारी आहेत. नौदलातही महिला अधिकाऱ्यांना युद्धभूमीवर जाण्याची परवानगी नाही. आर्मीमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या 1436 आहे. युद्ध झालं तरीही युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढण्याची परवानगी महिलांना नाही. आर्मीमध्ये बहुतांश महिला प्रशासन, वैद्यकीय आणि शैक्षणिक पदांवर कार्यरत आहेत. काळ बदलतोय, त्यानुसार लष्करानेही महिलांचं सामर्थ्य ओळखलंय. आता लवकरच लष्कराच्या तीनही दलांमध्ये नारी शक्तीचं दर्शन होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. भारतात युद्धभूमीवर आता महिला प्रत्यक्ष सहभाग घेणार आहेत. खरं तर झाशीच्या राणीपासून हा वारसा भारतीय महिलांना मिळालाय, पण लष्करात महिलांचा समावेश होण्यासाठी तब्बल 68 वर्षे लागली. इतर देशात काय स्थिती आहे बघूयात. तुर्कस्थानात महिला हिरिरीनं लष्करात सहभागी होतात. पहिल्या महायुद्धात तुर्कस्थानच्या महिलांनी प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला होता. साबिया ही महिला तुर्कस्थानची पहिली महिला फायटर पायलट होती. तिनं 22 प्रकारची विमानं उडवली आहेत. नेने हातून नावाची महिला रशियाबरोबरच्या युद्धात लढली होती. तिचं नंतर स्मारक देखील बांधण्यात आलं. श्रीलंकेत महिलांचा लष्करात सहभाग आहे, पण प्रत्यक्ष युद्धभूमीवर जायला बंधनं आहेत. 1985 मध्ये महिलांना पाणबुड्यांमध्ये काम करण्यासाठी परवानगी देणारा नॉर्वे हा पहिला देश आहे. सॉल्वेक रे ही पहिली महिला पाणबुडी खलाशी ठरली. न्यूझीलंडमध्ये लष्करात सहभागी होण्यासाठी महिलांवर कुठलीही बंधनं नाहीत. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.